आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। एखादा व्यक्ती मृत झाल्यावर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात। मात्र या स्मशानभूमीत पत्रकार परिषद झालेली तुम्ही पाहिली का? होय, बदलापूर शहरात मनसेनं चक्क स्मशानभूमीत पत्रकार परिषद घेतली आहे। त्याचं कारण म्हणजे शहरातील विविध स्मशानभूमींच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप। बदलापुरातील मांजर्ली भागात असलेल्या मुख्य स्मशानभूमीत गेल्या 10 वर्षात कोट्यवधी रुपयांची कामं करण्यात आली। मात्र त्यातील बहुतांश कामं ही न करताच त्याची खोटी बिलं काढल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय। स्मशानभूमीची दुरुस्ती करणं, गणेश घाट बांधणं, त्याचबरोबर ऑनलाईन अंत्यदर्शन करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी 60 लाखांचा खर्च 2011 साली करण्यात आला। मात्र ऑनलाईन सुविधा त्यानंतर अवघ्या काही दिवसातच बंद पडली। स्मशानभूमीतील काही ठिकाणचे सीसीटीव्ही गायब आहेत, तर काही बंद अवस्थेत आहेत। असं असताना ठेकेदाराला मात्र पूर्ण बिल अदा करण्यात आलं। मात्र जर या ऑनलाईन अंत्यदर्शनाची सुविधा कायमस्वरूपी ठेवायची नव्हती तर 60 लाखांचा खर्च का करण्यात आला, असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। स्मशानभूमीत झालेला सत्ताधारी आणि प्रशासनाचा हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी ही पत्रकार परिषद स्मशानभूमीत घेतल्याचं मनसैनिकांनी स्पष्ट केलं। ह्या स्मशानभूमीसाठी आतापर्यंत जवळजवळ 39 लाखाची बिलं काढली गेलेली आहेत। म्हणजे माझ्याकडे पेपर आहेत जे मी तुम्हाला दाखवले नाही। जवळजवळ 7 ते 8 ठराव आपल्याकडे आहेत जे त्यांनी आणलेत, मंजुरी त्यांनी केली, करून घेतलेले आहेत, पण प्रत्यक्षात जागेवरती काम झालेलं नाहीये। प्रत्यक्षात तिथे एक वीट सुद्धा लावली गेलेली नाहीये। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। मग ह्यांनी विकास काय केला? ती विकासाची काळी बाजू जी आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। त्याची सुरुवात जी आहे ती मनसेने आज इथूनच केलेली आहे। स्मशानभूमीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये करोडोंचा भ्रष्टाचार झाला। घाट बांधले गेले, म्हणजे गणेश घाट असेल, दुरुस्तीची कामं असतील किंवा इतर काही कामं असतील, पायऱ्या बांधायची कामं असतील, स्मशानभूमीमध्ये काही इतर गोष्टी करायच्या असतील त्यांची कामं असतील, त्याच्यासाठी यांनी प्रत्यक्ष त्या जागेवर कुठल्याही प्रकारचं काम न होता, म्हणजे मी ज्या आज स्मशानभूमीमध्ये बसलेले आहे त्या स्मशानभूमीमध्ये काही वर्षांपूर्वी, म्हणजे जसं आपण म्हणतो की बदलापूर नगरपालिकेचा कारभार हा आता ऑनलाईन चालू झालेला आहे। तर आपल्या घरातली एखादी व्यक्ती जर दगावल्यानंतर तर तिच्या घरातला जो कोण नातेवाईक असेल तो बाहेर असेल तर त्याने त्याचा शेवटचं जे अंतिम दर्शन जे आहे ते अंतिम दर्शन ऑनलाईन घ्यावं, यासाठी बदलापूर नगरपालिकेने ह्या स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते आणि तशा प्रकारची योजना चालू केली होती जी थोड्याच दिवसांमध्ये बंद पडली। दरम्यान पालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करेल। मात्र मनसेच्या स्मशानभूमीतील आजच्या पत्रकार परिषदेनं शहरात एकच खळबळ उडून दिली आहे। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।